चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 15 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आज आहे नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती। खरं तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या अगोदर आपण भोगीचा सण साजरा करतो, तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांतीचा सण साजरा करतो। म्हणजे हा जो सण आहे तो सलग 3 दिवस आपण साजरा करत असतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भागामध्ये मकर संक्रांतीचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे। या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये तिळांचे उपाय केले जातात, तिळांचे होम हवन केले जातात, तिळगुळ बनवले जातात आणि हे जे तिळगुळ आहेत हे सर्वांना वाटले जातात। हा दिवस किंवा हा सण गोडाचा सण म्हणून देखील मानला जातो। बघा, संक्रांतीच्या दिवशी सूर्य जो आहे तो मकर राशीतून प्रवेश करत असतो आणि खरं तर म्हणून या दिवशी आपण मकर संक्रांत जी आहे ती साजरी करत असतो। या दिवशी दैवी शक्ती जी आहे ती जागृत अवस्थेत असते, त्यामुळे या दिवशी उपाय आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। आजच्या दिवशी स्नानाचं, दानाचं, त्याचप्रमाणे पूजापाठ, वैकल्य, व्रतांचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे। आज कुठले उपाय, कुठल्या सेवा करायच्या आहे सगळं मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या मकर संक्रांतीचा एक विशेष उपाय सांगणार आहे। तुमच्या अडलेल्या ज्या काही इच्छा असतील किंवा तुमच्या असंख्य वर्षांपासून थांबलेल्या ज्या इच्छा असतील, या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आज सायंकाळी तुम्हाला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं पान आपल्या घरात आणल्याने आपल्या घरामधील दैवी शक्ती जागृत होईल, आपल्या आयुष्यामध्ये जे दारिद्र्य आहे ते समाप्त होईल आणि इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील। आता कुठल्या झाडाचं पान आज आपल्याला घरी आणायचं आहे किंवा उपाय नक्की काय आहे हे सगळं काही पुढे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्या घरी आणायचं आहे। खरं तर मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं पूजन करण्याला, तुळशी मातेच्या पूजेला, गोमातेच्या सेवेला, दानाला, मग ते दीपदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, ह्या सगळ्या गोष्टींना विशेष महत्त्व आहे। आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पान आपल्या घरी आणायचं आहे। बघा, पिंपळ वृक्षावरती दैवी शक्तींचा वास असतो। पिंपळ वृक्षावरती ब्रह्म, विष्णू, महेश, माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू ह्या सर्वच देवदैवतांचा वास असतो। त्यामुळे हे दैवी शक्तीने असलेलं हे पान आपल्याला घरी आणायचं आहे। आणल्यानंतर एका ताम्हणात ठेवायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी, दूध घालायचं आहे। स्वच्छ ते पान जे आहे ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे, त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर या पानावरती तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एका शब्दात लिहायची आहे। हळद कुंकू मिक्स करायचं वाटीमध्ये आणि या बोटाने, अनामिका ज्याला आपण म्हणतो, तर या बोटाने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे आणि खाली एक स्वस्तिक काढायचं आहे। पुन्हा एकदा एका पिंपळाच्या झाडाच्या पानावरती वरती आधी इच्छा लिहायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। आता या पानाला तुम्हाला कलावा जो असतो किंवा लाल रंगाचा जो धागा असतो तो 7 वेळा गुंडाळायचा आहे। 7 वेळा हा लाल धागा गुंडाळायचा आहे। त्याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। दिवा कुठलाही घ्या, पंचधातूचा घ्या, मातीचा घ्या, कणकेचा घेतला तरीही चालेल। जो पितळेचा वगैरे तुमच्याकडे दिवा असेल तो दिवा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे। दिव्यामध्ये 2 वातींची पिळून एक वात घालायची आहे आणि शुद्ध तूप किंवा तुम्हाला तेल घालायचं आहे। त्याचबरोबर या दिव्यात तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि 2 अख्ख्या लवंगा, चिमूटभर हळद घालायची आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुमची इच्छित मनोकामना जी तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे। हे सगळं काही करून झालं की त्यानंतर एक उदबत्ती तुम्हाला त्या पानाला, त्या दिव्याला ओवाळायची आहे। थोडासा एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे आणि ते कापूर पेटवून त्याचाही धूर तुम्हाला त्या पिंपळाच्या पानाला आणि तुम्हाला त्या दिव्याला अर्पण करायचा आहे। ठीक आहे, हे सगळं करून झालं की त्यानंतर 2 ते 4 तास हा जो
दिवा आहे तो तसाच त्या पाण्यावरती ठेवून द्यायचा आहे। 2-3 तास झाले की त्यानंतर तो दिवा थोडासा बाजूला सरकवायचा आणि त्याच्या खाली ठेवलेलं जे पिंपळाचं पान आहे ते तुम्हाला तिथून बाहेर काढायचं आहे। दिवा तिथेच ठेवा, विझेपर्यंत दिवा देवघराच्याच समोर ठेवून द्या आणि फक्त पान तिथून तुम्हाला काढायचं आहे। ठीक आहे। आता हे पान काढल्यानंतर काय करायचं तर तुम्हाला कुठल्याही पिंपळ वृक्षाजवळ जायचंय। जिथून हे पान तुम्ही आणलेलं आहे त्या पिंपळ वृक्षाजवळ जा किंवा आजूबाजूला कुठेही अजून जवळ एखादा पिंपळ वृक्ष असेल तर तिथे गेलात तरीही चालेल। तिथे गेल्यानंतर पिंपळ वृक्षाला तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे, थोडीशी हळद अर्पण करायची आहे, पांढरे तीळ तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाजवळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही इच्छा लिहिलेलं जे पान तिथे घेऊन गेलेलं आहात, ज्याला तुम्ही 7 कलावा किंवा लाल रंगाचा धागा गुंडाळलेला आहे, त्याची एक गाठ सोडायची, म्हणजे त्याचा एक गुंडाळलेला जो फेरा असतो तो काढायचा आणि त्यानेच तुम्हाला ते पिंपळ वृक्षाच्या फांदीला हे पान जे आहे ते बांधायचं आहे। पिंपळ वृक्षाच्या फांदीलाच हे जे पान आहे ते त्याच धाग्याने तुम्हाला बांधायचं आहे आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पिंपळ वृक्षाला तुम्हाला विनंती करायची आहे। 11 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे। बघा, जर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा 7 दिवसांच्या आत आवर्जून पूर्ण होईल। पुन्हा एकदा सांगते, आजच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी दैवी शक्ती ही खूप जागृत असते, ती पृथ्वी तलावरती वास करत असते आणि पिंपळ वृक्ष जे आहे त्यावरती सर्व देवदैवतांचा वास असतो। जेव्हा तुम्ही या पानावरती इच्छा लिहाल आणि ते पान अभिमंत्रित करून त्याच पिंपळ वृक्षाला तुम्ही बांधाल तेव्हा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा देवांपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच तुमची कुठलीही कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, इच्छापूर्तीसाठी हा विशेष उपाय आहे। आता हा उपाय कुठल्या इच्छेसाठी तर नोकरी असेल, घराचं बांधकाम असेल, गाडी खरेदी करणं असेल, एखाद्या परीक्षेत यश मिळवणं असेल, अशी कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।